विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वेक्षणाचा भाग पाहतोय आणि त्यामधल्या दुसरा जो भाग आहे तो दुसरा भाग पाहतोय आणि आपण सर्वेक्षणासाठी आवश्यक असणारे काही मुद्दे किंवा आवश्यक असणारे घटक किंवा आवश्यक बाबी पाहायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये आपण ॲपच्या सहाय्याने कसं सर्वेक्षण करायचं आहे ते पाहतोय. त्यातला पहिला आवश्यक असणारा मुद्दा आपण पाहिलेला आहे आणि तो बघितला की सुरुवात सोप्या गणक्रियेने करा आणि याच्यासाठी आपण लिंग गुणोत्तराचा भाग बघितला, कसं लिंग गुणोत्तर काढायचं आणि ते सूत्राच्या सहाय्याने आपण काढलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला नमुना दिलेला आहे आणि ते लिंग गुणोत्तर काढण्यासाठी आपण एकूण स्त्रियांची संख्या भागिले एकूण पुरुषांची संख्या आणि या सर्वांना 1000नं गुणले. कारण का तर ही लिंग गुणोत्तर आपण आपल्या भारतामध्ये दर हजारी घेत असतो आणि म्हणून हा पहिला आवश्यक मुद्दा जो आहे हा सर्वेक्षणामधला महत्त्वाचा आहे. नंतर आता आपल्याला दुसरा आवश्यक मुद्दा जो आहे तो दुसरा आवश्यक मुद्दा पाहायचा आहे सर्वेक्षणासाठी, तो म्हणजे स्त्री पुरुष वयोरचना. आता जर आपण बघितलं तर सर्वेक्षित केलेल्या 15 कुटुंबामधील सदस्यांच्या लिंग व वयाचा विचार करून लोकसंख्या मनोरा आपल्याला तयार करता येतो. आपण हा देखील भाग लोकसंख्येच्या प्रकरणामध्ये पाहिलेला आहे आणि त्याच्यासाठी खालील तक्त्याप्रमाणे सांख्यिकीय माहितीचा तक्ता जो आहे तक्ता तयार करायचा आहे. आपल्याला तयार करा म्हणून सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला नमुना उदाहरण जे आहे ते उदाहरण दिलेलं आहे आणि हा तक्ता 4 कॉलमचा आहे. पहिल्या कॉलममध्ये दिलेला आहे वयोगट किंवा किती वर्षातील लोकसंख्या याच्यात आहे. दुसऱ्या कॉलममध्ये स्त्रिया, नंतर पुरुष आणि एकूण आकडेवारी, स्त्री आणि पुरुष मिळून एकूण आकडेवारी प्रत्येक वयोगटातील. तर पहिला दिलेला आहे वयोगट 0 ते 10 वर्षाचा आणि याच्यामध्ये स्त्रियांची संख्या आहे 4, पुरुषांची संख्या आहे 0 आणि एकूण आहे 4. म्हणजे साहजिकच पुरुष अजिबात नाहीत. स्त्रियांची संख्या म्हणजे मुलांची संख्या 4 आहे, त्यामुळे एकूण आकडा 4 आहे. नंतर 10 ते 15 वयोगटातला वर्षाचा वयोगट आहे, त्याच्यामध्ये स्त्रियांची संख्या आहे 2, पुरुषांची संख्या आहे 0 आणि एकूण येते 2 आकडेवारी. नंतर 15 ते 20 वर्ष वयोगट आहे, त्यामध्ये स्त्रियांची संख्या 3, पुरुषांची संख्या 6 आणि एकूण 6 आणि 3 9 अशी आकडेवारी आहे. नंतर 20 ते 30 वयोगट आहे, त्यामध्ये स्त्रियांची संख्या 8 आहे, पुरुषांची संख्या 3 आहे आणि एकूण येत आहेत 11. नंतर 30 ते 40 वयोगट आहे, यामध्ये स्त्रियांची संख्या 0 आहे, पुरुषांची संख्या 2 आहे आणि एकूण 2 आकडेवारी आहे. नंतर 40 ते 50 वर्ष वयोगट आहे, त्यामध्ये स्त्रियांची संख्या 4, पुरुषांची संख्या 4 म्हणजे समसमान आहे आणि एकूण आहे 8. नंतर 50 ते 60 वर्ष वयोगट आहे, किंवा 50 ते 60 वयोगटातील संख्या आहे, त्यामध्ये स्त्रियांची संख्या 1, पुरुषांची संख्या 6 आणि एकूण 7. आणि शेवटचा वयोगट आहे तो म्हणजे 60 वर्षापेक्षा जास्त वयाचा, यामध्ये स्त्रियांची संख्या 5 आहे, पुरुषांची संख्या 5 आहे आणि एकूण जर बघितलं तर 10 असलेले आपल्याला आकडेवारी दिसून येते. म्हणजेच वरील जो तक्ता आपण बघितला त्या तक्त्यातील गटवारी लक्षात घेता लोकसंख्या मनोरा पुढील प्रमाणे आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येचा मनोरा दिलेला आहे. आडवा अक्ष जो आहे एक्स अक्ष, उभा अक्ष वाय अक्ष आहे. आडव्या अक्षावरती आपल्याला लोकसंख्या दाखवलेली आहे आणि त्यामध्ये उजव्या बाजूला स्त्रिया दाखवलेल्या आहेत आणि डाव्या बाजूला पुरुष दाखवलेले आहेत. तर उभ्या अक्षावरती जर आपण बघितलं तर वयोगट दिलेले आहेत. इथं जसं आपण तक्त्यात बघितले ते सर्व वयोगट दिलेले आहेत. कोणते? 0 ते 10, 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60 आणि 60 वयापेक्षा जास्त. तर अशा उभ्या अक्षावरती हे वयोगट दिलेले आहेत आणि आपल्याला स्तंभाच्या सहाय्याने मनोरा जो आहे हा वयोगटातील लोकसंख्येचा मनोरा स्त्रियांचा आणि पुरुषांचा या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि जर आपण बघितलं तर याचा निष्कर्ष आपल्याला जो आहे हा निष्कर्ष काय काढता येईल तो या ठिकाणी आपल्याला निष्कर्ष दिलेला आहे आणि तो निष्कर्ष म्हणजे वरील मनोऱ्यात
कार्यशील लोकसंख्या जास्त आहे. आणि आपण जर बघितलं तर कार्यशील लोकसंख्या कोणाला म्हणायचं किंवा कोणत्या वयोगटात म्हणायचं, तर साधारणपणे 15 ते 59 वर्षामध्ये असलेल्या व्यक्तींना, मग त्या स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील, यांना आपण कार्यशील लोकसंख्या म्हणतो. आणि या मनोऱ्यामध्ये आपण जर बघितलं तर 15 ते 59 वयापर्यंतची लोकसंख्या जास्त आहे, म्हणून या लोकसंख्येला कार्यशील लोकसंख्या असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळं अवलंबित्वाचं प्रमाण कमी आहे. तरी देखील वृद्ध वयोगटाचं प्रमाण इथं जास्त दिसतं आहे. आणि याचाच अर्थ असा होतो की या कुटुंबांमध्ये वैद्यकीय खर्चाचं प्रमाण जास्त असणार आहे. म्हणजे बघा, या मनोऱ्यामध्ये आपल्याला कार्यशील लोकसंख्या जास्त दिसते, त्याचबरोबर जास्त वयाची लोकसंख्या म्हणजे वृद्धांची संख्या देखील जास्त आहे. आणि त्याच्यामुळं या कुटुंबामध्ये वैद्यकीय खर्चाचं प्रमाण जास्त आहे. आणि ही माहिती जी आहे, ही माहिती आपण प्रकरण 2 लोकसंख्या भाग 2 मध्ये पाहिलेलेच आहे. आणि त्यामुळे विश्लेषण करून निष्कर्ष आणि सादरीकरण जे आहे ते आपण सर्वेक्षित केलेल्या कुटुंबाची करू शकतो. आणि आपण जी माहिती प्रत्यक्ष सर्वेक्षण करून किंवा तुम्ही जी माहिती मिळवणार आहेत ती याच्यापेक्षा वेगळी असणार आहे, कारण इथं आपल्याला नमुना जो आहे तो नमुना म्हणून दिलेला आहे. तर अशा प्रकारे सर्वेक्षणासाठी हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो आहे लोकसंख्येच्या मनोऱ्याचा. नंतर पुढचा मुद्दा जर आपण बघितला, तिसरा मुद्दा, तर तो आहे कुटुंब सदस्यांचा शैक्षणिक स्तर. म्हणजे जे आपण 15 कुटुंबाचं सर्वेक्षण करणार आहोत आणि त्यामध्ये आपण सर्व प्रकारची माहिती मिळवणार आहोत आणि त्यामध्ये शैक्षणिक माहिती देखील असणार आहे. आणि त्यामुळं कुटुंब सदस्यांचा शैक्षणिक स्तर जो आहे तो स्तर आपल्याला पाहायचा आहे किंवा या माहितीच्याद्वारे आपल्याला तो शैक्षणिक स्तर पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वेक्षणातील माहितीचे सुसंघटन शैक्षणिक पात्रतेनुसार आपल्याला करता येतं आणि त्याद्वारे योग्य आलेख काढून विश्लेषण व निष्कर्ष काढता येतो. यातून जर आपण बघितलं तर प्रदेशातील साक्षरतेचं प्रमाण कळतं आणि ते खालीलप्रमाणे माहितीचं सुसंघटन होतं. यासाठी देखील आपल्याला एक तक्ता दिलेला आहे 4 कॉलमचा. पहिल्या तक्त्यामध्ये आहे प्राप्त शैक्षणिक पात्रता, दुसऱ्या कॉलममध्ये आहे ही पात्रता असणारे पुरुष, ही पात्रता असणारे स्त्रिया आणि एकूण ह्या दोन्हींची स्त्रिया आणि पुरुषांची मिळून एकूण संख्या. तर पहिला शैक्षणिक पात्रतेचा स्तर आहे तो म्हणजे निरीक्षर, म्हणजे न शिकलेल्या व्यक्तींचा हा पहिला पात्रतेचा स्तर आहे. आणि याच्यात जर बघितलं तर याच्यामध्ये देखील 1 पुरुष आणि 1 स्त्री असं इथं उदाहरणामध्ये दिलेलं आहे आणि त्यामुळे एकूण संख्या आहे 2. नंतर प्राथमिकपेक्षा कमी शिकलेल्या व्यक्तींची संख्या, त्याच्यामध्ये जर बघितलं तर प्राथमिकपेक्षा कमी म्हणजे पूर्व प्राथमिक घेतलेले पुरुष 0 आहेत, स्त्रिया मात्र 3 आहेत आणि एकूण जर आकडेवारी बघितली तर 3 आहे. नंतर प्राथमिक शिक्षण घेतलेले पुरुष आहेत 2, स्त्रिया आहेत 7 आणि त्याच्यामुळं एकूण आकडेवारी येते 9. नंतर उच्च प्राथमिक शिक्षण घेतलेले पुरुष आहेत 1, स्त्रिया आहेत 3 आणि एकूण आकडेवारी येते 4. तर माध्यमिक शिक्षण घेतलेले पुरुष आहेत 1, स्त्रिया आहेत 1 आणि एकूण आकडेवारी 2. उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेले पुरुष आहेत 12, स्त्रिया आहेत 14 आणि एकूण आकडेवारी येते 16. तर पदवीधर शिक्षण घेतलेली पुरुषांची संख्या आहे 6, स्त्रियांची संख्या देखील आहे 6 आणि एकूण 12. आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांची संख्या आहे पुरुषांमध्ये 3, स्त्रियांमध्ये 2, एकूण 5. आणि पदव्युत्तरपेक्षा जास्त शिक्षण घेतलेले पुरुष 0 आहेत, स्त्रिया 0 आहेत आणि त्यामुळे एकूण आकडेवारी 0. आणि एकूण जर बघितलं तर हे सर्व प्रकारचं शिक्षण घेतलेले न घेतलेले पुरुष आहेत 26, स्त्रिया आहेत 27 आणि एकूण आकडेवारी 53. म्हणजे जे पहिला मुद्दा आपण जो बघितला लिंग गुणोत्तराचा आणि त्याच्यामध्ये जर आपण विभागणी केली तर त्याच्यात अशी विभागणी केलेली आहे शिक्षणानुसार. पुरुष आपण त्यामध्ये बघितले होते 26 पुरुष 27 स्त्रिया एकूण 53. तर हीच आकडेवारी या ठिकाणी आलेली आहे, पण या आकडेवारीचं शैक्षणिक पात्रतेनुसार विभाजन केलेलं आहे आणि त्यामुळं
या विभाजनात 26 पुरुष आणि 27 स्त्रिया असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच प्राप्त सांख्यिकीय माहिती आलेखाद्वारे मांडण्यासाठी तिची टक्केवारी काढणे जास्त उपयुक्त आहे आणि त्याच्यामुळं शैक्षणिक पात्रतेच्या प्रत्येक टप्प्यातील प्रमाण स्पष्ट होईल. यासाठी खालीलप्रमाणे टक्केवारी काढता येईल किंवा पुढीलप्रमाणे ही टक्केवारी आपल्याला काढून दिलेली आहे. पुन्हा आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये 7 कॉलम आहेत. पहिल्या कॉलममध्ये आहे प्राप्त शैक्षणिक पात्रता, दुसऱ्या कॉलम आहेत पुरुष आणि या पुरुषांच्या संख्येनुसार प्रत्येक गटातली टक्केवारी दिलेली आहे. नंतर पुढचा कॉलम आहे स्त्रियांच्या संख्येनुसार प्रत्येक गटातील टक्केवारी दिलेली आहे आणि त्याच्या पुढं आपल्याला एकूण आकडेवारी दिलेली आहे म्हणजे पुरुष आणि स्त्रिया. आणि शेवटचा कॉलम स्त्री पुरुष मिळून गटांमधील एकूण टक्केवारी आपल्याला दिलेली आहे. तर पहिला कॉलम जर आपण बघितला तर निरीक्षरांचा कॉलम आहे शैक्षणिक पात्रतेचा, त्यामध्ये पुरुष आहे 1. आणि आता ही टक्केवारी कशी काढली बघा. पुरुषांच्या संख्येनुसार प्रत्येक गटातील टक्केवारी पुरुष इथं 1 आहे, त्याला भागिले एकूण पुरुष आहेत 26, त्याला टक्केवारी काढायची, त्यामुळं 100 त्याला गुणायचं आहे आणि त्याचं उत्तर येतं आहे 3.85. म्हणजे बघा तुम्ही हे करून बघा, चुकीचं असेल तर पुन्हा विचारा, शक्यतो हे चुकीलेलं नाही. आणि कसं काढलं आहे बघा. या ठिकाणी निरीक्षर पुरुष 1, त्याला भागिले एकूण पुरुष 26 पुरुष आहेत आणि त्याला गुणिले या सर्वांना गुणिले 100 आहे का, तर टक्केवारी काढायची म्हणून या सर्वांना 100 गुणायचं आणि त्यामुळे याचं जर उत्तर बघितलं 1/26 गुणिले 100 तर याचं उत्तर 3.85 एवढं येतं. नंतर पुढचा आहे ती म्हणजे निरीक्षर स्त्रियांची संख्या 1 आणि टक्केवारी काढली तर 1/27 गुणिले 100 बरोबर 3.71 येतं आणि एकूण संख्या पुढं 2 आहे, स्त्रिया 1 आणि पुरुष 1 म्हणून 1 आणि 1 2. आता पुन्हा या दोन्हींची मिळून टक्केवारी जी आहे ती टक्केवारी काढण्यासाठी एक पुरुष आणि स्त्रिया मिळून किती आहे 2, म्हणून 2 भागिले एकूण स्त्री पुरुष किती आहे 53, म्हणून 2/53 आणि टक्केवारी काढायची म्हणून या सर्वांना गुणिले 100 आणि उत्तर जर बघितलं तर 3.78 एवढं येतं. असेच उदाहरणं जे आहे ती पुढं दिलेली आहेत. त्या प्रत्येकाचं सविस्तर वेगळं असं स्पष्टीकरण न करता मी थोडक्यात त्याची माहिती तुम्हाला सांगतो. आता प्राथमिकपेक्षा कमी शैक्षणिक पात्रता असलेली पुरुष 0 आहेत, त्यामुळे त्यांची टक्केवारी 0 येणार. स्त्रिया 3 आहेत म्हणून स्त्रियांची टक्केवारी 3/27 गुणिले 100 बरोबर 11.11 आणि एकूण 3 आहे म्हणून 3/53 गुणिले 100 बरोबर 5.67 अशी आकडेवारी येईल. नंतर प्राथमिक शिक्षण घेतलेले पुरुष 2 आहेत, त्यांची टक्केवारी येणार आहे 2/26 गुणिले 100 बरोबर 7.70. स्त्रिया आहेत 7 म्हणून स्त्रियांची संख्येनुसार प्रत्येक गटातील टक्केवारी येणार आहे 7/27 गुणिले 100 बरोबर 25.93 आणि एकूण संख्या 9 आहे म्हणून स्त्री पुरुष मिळून टक्केवारी येणार 9/53 गुणिले 100 बरोबर 16.98. अशीच पुढची आकडेवारी येणार आहे. पुरुष 1 टक्केवारी जर काढली तर 1/26 गुणिले 100 बरोबर 3.85. स्त्रिया 3 आहेत म्हणून स्त्रियांची संख्या 3/27 गुणिले 100 बरोबर 11.11. एकूण आहे 3 आणि 1 4 आणि म्हणून स्त्री पुरुष मिळून जर टक्केवारी काढली तर 4/53 गुणिले 11 बरोबर 7.5. नंतर माध्यमिक शिक्षण घेतलेल्यांची पुरुषांची स्त्रियांची जर टक्केवारी आणि एकूण काढली तर अशी येणार ती 1/26 गुणिले 100 बरोबर 3.85. नंतर स्त्रिया 1 आहे म्हणून 1/27 गुणिले 100 बरोबर 3.71 आणि एकूण 2 आहे म्हणून स्त्री पुरुष मिळून 2/53 गुणिले 100 बरोबर 3.78. नंतर उच्च प्राथमिक जर आपण बघितलं तर 12 आहे पुरुष म्हणून 12/26 गुणिले 100 बरोबर 46.16 आणि स्त्रिया 4 आहेत म्हणून 4/27 गुणिले 100 बरोबर 14.82. एकूण आहेत 16, 12 आणि 4 16 म्हणून 16/53 गुणिले 100 बरोबर 30.19. नंतर पदवीधर 6 पुरुष आहेत म्हणून 6 गुणिले 26 6/26 गुणिले 100 बरोबर 23.08 आणि स्त्रिया 6 आहेत म्हणून 6/27 गुणिले 100 बरोबर 22.22 आणि एकूण 12 आहे म्हणून स्त्री पुरुष मिळून गटातील टक्केवारी येणार
12/53 गुणिले 100 बरोबर 22.65. नंतर पदव्युत्तर पुरुष आहेत 3 म्हणून टक्केवारी येईल 3/26 गुणिले 100 बरोबर 11.54. आणि स्त्रिया 2 आहेत म्हणून 2/27 गुणिले 100 बरोबर 7.41. आणि ही दोन्ही मिळून 5 आहे स्त्री पुरुष म्हणून त्याची टक्केवारी येईल 5/53 गुणिले 100 बरोबर 9.44. आणि शेवटचा शैक्षणिक स्तर आहे तो पदव्युत्तरपेक्षा जास्त असणारा आणि याच्यात एकही नाही म्हणून पुरुष 0, त्यांची टक्केवारी 0, स्त्रियांची संख्या 0 म्हणून त्यांची टक्केवारी 0, एक पण 0 आहे म्हणून स्त्री आणि पुरुषांची टक्केवारी 0 आहे. आणि एकूण जर बघितलं तर एकूण पुरुषांची संख्या 26 आहे आणि त्यांची टक्केवारी जर काढली तर सर्वांची बेरीज जर केली तर ती 100 येते. नंतर स्त्रिया एकूण 27 येते स्त्रियांची संख्या आणि यांची जर टक्केवारी काढून ते काढलेलीची बेरीज केली तर 100 येते. नंतर एकूण ज्या आहे ते स्त्री पुरुष मिळून 53 येतात आणि या दोन्हीचे मिळून टक्केवारी काढलेल्याची बरोबरची जर बेरीज केली तर ती 100 येत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा प्रकारे ही टक्केवारी जी आहे ती टक्केवारी काढलेली आहे किंवा टक्केवारी काढता येते. आणि याच्यावरून जर आपण बघितले तर वरील टक्केवारी आपण खालीलप्रमाणे संयुक्त स्तंभालेखामध्ये दाखवू शकतो. आणि या ठिकाणी संयुक्त स्तंभालेख आपल्याला दाखवलेले आहेत. आडव्या अक्षावरती जर आपण बघितलं एक्स अक्षावरती तर त्यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता दाखवलेली आहे आणि उभ्या अक्षावरती त्या शैक्षणिक पात्रतेची टक्केवारी आपल्याला दाखवलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला सूची दिलेली आहे. पुरुषांसाठी वेगळ्या रंगाचा स्तंभ, स्त्रियांसाठी वेगळ्या रंगाचा स्तंभ आणि स्त्री पुरुष म्हणून वेगळ्या रंगाचा स्तंभ. तर या ठिकाणी आपल्याला निरक्षरांचा, प्राथमिकपेक्षा कमी शिकलेल्यांचा, प्राथमिक शिक्षण घेतलेल्यांचा, उच्च प्राथमिक शिक्षण घेतलेल्यांचा, माध्यमिक शिक्षण घेतलेल्यांचा, उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्यांचा, पदवी शिक्षण घेतलेल्यांचा, पदव्युत्तर पदवी घेतलेल्यांचा आणि पदव्युत्तर पदवीपेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्यांचा, ज्यामध्ये आपण MPhil PhD म्हणतो, तर यांचा स्तर या ठिकाणी दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पदव्युत्तर पदवीपेक्षा जास्त असणाऱ्यांचा 0 दिसून येतो. पण निरक्षर, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी, पदव्युत्तर याच्यामध्ये आपल्याला स्तंभालेखाच्या सहाय्याने स्त्रियांची, पुरुषांची आणि एकूण शिकलेल्यांची संख्या इथं दाखवलेली आहे. आणि यासाठी आपल्याला आकृती 1.5 या ठिकाणी दाखवलेली आहे आणि हा आलेख या ठिकाणी दाखवलेला आहे. तर याच्यावरून जर आपण निष्कर्ष बघितला तर काय निष्कर्ष निघतो बघा. तर सर्वेक्षण नमुन्यातील केवळ 3.78% लोकसंख्या निरक्षर आहे, पण पदव्युत्तर पदवीपेक्षा पुढील शिक्षण कोणाचेही नाही. आणि सरासरी साक्षरतेचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आढळतं. म्हणजे शिकलेल्या स्त्रियांची संख्या कमी सरासरी आणि पुरुषांची शिकलेल्यांची संख्या जास्त असलेले आपल्याला दिसून येते. पुरुषांचे साक्षरता प्रमाण जर बघितलं तर उच्च माध्यमिक स्तरावर सर्वात जास्त आहे. म्हणजे तुमच्याप्रमाणे उच्च माध्यमिक म्हणजे 11वी 12वी हे शिक्षण घेतलेल्या या उदाहरणामध्ये आपल्याला प्रमाण जास्त दिसून येतं आहे. पदवी आणि पदव्युत्तर स्तरात पुरुषांचं प्रमाण किंचित जास्त आढळत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच याच्यावरून आपल्याला तुम्ही जे सर्वेक्षण करणार आहे त्या माहितीचं साक्षरतेचं प्रमाण काढू शकता किंवा तुमचं प्रत्येकाचं हे प्रमाण वेगळं याच्यापेक्षाही वेगळं येणार आहे. अशा प्रकारे हा सर्वेक्षणामधला महत्त्वाचा असा 3रा मुद्दा आहे. या ठिकाणी आपण थांबूया.